तर ही माझी सिक्रेट गोष्ट आहे, ती मी कस्टमरला कधीही सांगत नाही. तर कोणती गोष्ट ही व्हिडिओमध्ये पुढे सांगते, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आता घेतलेला इथं ब्लाऊज कस्टमरने एक फोटो सेंड केला आणि अशा पद्धतीने शिवा म्हणून सांगितला होता. आता फोटोमध्ये काय करतात, एकतर कप यूज केलेले असतात ब्लाऊजमध्ये किंवा फ्युजिंग वगैरे जोडलेलं असतं. त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे खूप छान दिसत असते आणि कस्टमरला काय वाटत असतं, असंच आपल्याला ब्लाऊज पाहिजे. तर तुम्ही त्या ब्लाऊजला कोणकोणतं मटेरियल वापरलं आहे त्याच्यावरून सुद्धा म्हणजे हे असतं की कसा दिसतो तो ब्लाऊज. आता इथं कप लावल्यामुळे कोणत्याही ब्लाऊजला एक फिनिशिंग आणि व्यवस्थितपणा दिसतो. आता इथं विदाऊट कपचा मी शिवत आहे, पण झीप जोडलेले आहे, कॉलर आहे आणि त्या ब्लाऊजमध्ये अगोदर फोटोच्या जे फ्युजिंग वगैरे ॲड केलेलं असतं त्यामुळे छान दिसतंय. पण मी सुद्धा तसं शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फायनली मी माझा ब्लाऊज हा शिवून झालेला होता, फिटिंग करायचं बाकी होतं, ते सुद्धा करून घेतलं. कसा झाला आहे व्हिडिओमध्ये पूर्ण नक्की पहा आणि मला सांगा की तसा झालेला आहे काय ब्लाऊज. आता सिक्रेट कोणतं ते सांगतं. तर तुम्ही कोणताही शिवणक्लास न करता जर घरच्या घरी असे कपडे शिवत असाल, तर कस्टमरला सांगायचं नाही की तुम्ही कोणताही शिवणक्लास केला नाही, कारण तुमच्याकडे ते कपडे शिवायला देणार नाहीत. तर सगळं काही शिवायला येतं हेच सांगायचं आहे. तर मी ही गोष्ट कस्टमरपर्यंत माझी सांगत नाही कधीही, मी कोणताही शिवणक्लास केलेला नाही. समोरच्या बाजूला जीप अशा पद्धतीचे ओपन होते, आतून सुद्धा खूप छान फिनिशिंग आलेलं आहे. कसा वाटला ब्लाऊज एकदा कमेंट करून नक्की सांगा.